मंडळी, मी गायत्री देवरुखकर तुमचं स्वागत करते रंगभूमी.comच्या पॉडकास्टमध्ये. या पॉडकास्टद्वारे तुम्हाला नवनवीन लेख, कथा आणि विविध कलाकारांच्या मुलाखतीही ऐकायला मिळणार आहेत. या एपिसोडमध्ये आपण ऐकणार आहोत एक विनोदी भयकथा. ही कथा आपल्याकडे पाठवली आहे राहुल शिंदे यांनी. थँक्यू राहुल. तुम्हालाही वेगवेगळ्या कथा आणि लेख आमच्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर त्याबद्दल आम्ही एपिसोडच्या शेवटी माहिती देणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. तसंच तुम्हाला या विविध लेख आणि कथांचा तसंच इतर नवनवीन उपक्रमांचा आस्वाद घ्यायचा असेल तर रंगभूमी.comला सोशल मीडियावर फॉलो अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सादर आहे राहुल शिंदे लिखित भयकथा, अद्भुत प्रकरण. देवा, बापरे. कुंदा धापा टाकतच माडीवरून खाली स्वयंपाकघरात आली तेव्हा तिची अशी विचित्र अवस्था पाहून सुनंदाने म्हणजेच तिच्या आईने विचारले, काय ग, काय झालं ग? अगं लय प्रेत बघितलं मी. कुंदे, ताणू नगस, जे काय हाय ते पटदिशी सांग, काय बघितलंस? सुनंदाला धीर धरवत नव्हता. आता जेवण करून मी माडीवर फिरत होते तर मला समोरच्या ढेरेंच्या माडीवर. कुंदा हे सांगत असतानाच सुनंदा तिचं वाक्य तोडत म्हणाली, आलं लक्षात, ढेरेंच्या पोराला दारू पिताना बघितलं असशील. म्या पण बघितलंय, पण काय करणार, ढेरेबाईंना म्या हे सांगितलं तर त्या म्हणाल्या त्याला दारूमुळं ताजं तवानं वाटतं, घेतो अधूनमधून. घेऊ दे. काय सांगतेस तू? मी असं काय नाही बघितलं. विषय भलतीकडेच जातोय बघून कुंदा थेट म्हणाली, मला ना एका माणसाचे पाय दिसले ढेरेंच्या माडीवर. मग तुला मला पाय नाहीत? अगं आहे, पण ते नुसतंच पाय होतं. या बया, म्हणजे? आता मात्र सुनंदाने जरा दबक्या आवाजात विचारलं. तेच सांगते. अगं मला पाय दिसले माणसाचे, ते पण उलटे. पंजे उलट्या बाजूला होते वर, आणि बाकी कायच दिसत नव्हतं, नुसते पाय. अगं तू नीट बघितलं नसशील, अंधारात तुला तोंड दिसलं नसेल. अगं मी पहिला दचकले, मग मी नीट निरखून बघितलं तरी बी मला पायाशिवाय काहीच दिसना, म्हणून मी घाबरून मग तराट पळत आले. पण तरी बी मला वाटतं. सुनंदाचा अजून विश्वास बसत नव्हता, म्हणून कुंदा तिचं वाक्य तोडत म्हणाली, तुझा विश्वास नसल तर तू बघून ये माडीवर जाऊन, हवं तर मी तुझ्या पाठीमागं थांबन. कुंदाच्या या बोलण्यावर सुनंदा जरा घाबरली, पण या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचाच ठरवून ती म्हणाली, चल बघू तरी, पण तू ये बरं वरपर्यंत माझ्या संगे. दोघीही दबक्या पावलाने माडीकडे जाण्यासाठी जिना चढू लागल्या. जिन्यात पोचल्यावर सुनंदाने हळूच आपल्या माडीचे दार उघडले. मध्ये एक घर सोडून असणारी ढेऱ्यांची माडी दिसू लागली. सुनंदा दारातून बाहेर आली आणि पाठोपाठ कुंदा. सुनंदाने धडधडत्या हृदयाने ढेरेंच्या माडीवर नजर फिरवली. कुंदे, कुठं काय हाय? तुला भास झाला असल, नाहीतर कोणीतरी झोपून पाय वर केले असतील तेव्हा. सुनंदा जरा कंटाळून म्हणाली, अगं कुणी झोपून पाय वर केले असते तर मला बाकीचं अंग पण दिसलं असतं ना. कुंदाने आपला युक्तिवाद मांडला. सुनंदा पुढे काही बोलणार इतक्यात ढेरेंच्या माडीवरच काहीतरी दिसलं, म्हणून दोघी पण तिकडे बघू लागल्या. सुनंदाचाही आपल्या डोळ्यावर विश्वास बसेना. समोर ढेरेंच्या माडीवर जिन्यातल्या खोलीत दोघींना पण फक्त 2 हात दिसू लागले. बाकी शरीराचा कुठलाच भाग दिसत नव्हता. दोघी पण थिजल्यासारखं तिकडे बघू लागल्या तेव्हा ते 2 हात त्यांना इशारा करून इकडे या असं दर्शवत असल्याचे त्यांना जाणवले, आणि दोघीही आपल्या जिन्यातून पळत खाली घरात आल्या. दोघींची भीतीने गाळण उडाली होती. कुंदे, पटलं पोरी, पटलं तू म्हणत होतीस ते. ढेरेंच्या माडीवर हे काय प्रीत? आता उशीर झालाय, झोपू ग बाय. ढेरेबाईसनी हे सगळं प्रकरण सांगायलाच पाहिजे. सुनंदा खाली आल्यावर कापऱ्या आवाजात एक सुरात म्हणाली, होय होय, पण मी मोठा बल्ब चालूच ठेवून झोपते हा, नाहीतर मला ते हात आणि पाय दिसायचे परत स्वप्नात. काही वेळाने सुनंदाचा नवरा सुशील
आपली शतपावली करून घरी आला तेव्हा सुनंदा दिवाणखान्यातच बसली होती आणि कुंदाला जरा डोळा लागला होता. अहो, कशाला इतक्या अंधारात एवढा वेळ फिरत बसतायसा? सुनंदा सुशीलवर खेकसली. आ, अगं रोज मी एवढंच फिरतो आणि आजच काय झालं तुला असं तापून बोलायला? सुशील निर्विकार चेहऱ्याने म्हणाला. सुनंदानं काही वेळेपूर्वी ढेरेंच्या माडीवर घडलेला प्रकार सांगितला. म्हणजे तुम्हाला भूत दिसलं? सुशीलने प्रश्न विचारला. ओह, ते नाव घेऊ नकासा. अपशकून असतोय. कोणतं नाव? तेच ओ. भूत घेतलं का पुन्हा नाव? सुनंदा खेकसली. पुढे म्हणाली, आम्हाला तेच दिसलं ढेरेंच्या माडीवर. तुम्हाला दोघींना अंधारात नीट दिसलं नसेल. कोणीतरी असेल माणूसच. म्या कुंदाला पण तशीच म्हणाली पहिला, पण म्या माझ्या डोळ्यानं बघितलं नवं नंतर, सुनंदा ठामपणे म्हणाली. नंतर सुनंदाने आग्रह केला म्हणून सुशील माडीवर जाऊन बघून आले. त्यांना मात्र काहीच दिसले नाही. त्यामुळे त्यांनी हे प्रकरण मनावर घेतलं नाही. सुनंदाला मात्र कधी एकदा याबद्दल उद्या सकाळी उठून ढेरेबाईंना सांगते असं झालं. दुसरा दिवस उजाडला तसा सुनंदाने कुंदासोबत लगेच आपला मोर्चा ढेरेबाईंच्या घराकडे वळवला. त्यांना ढेरेबाईंच्या घराला कुलूप दिसले. दोघी परत कोड्यात पडल्या. तसंच पुन्हा आपल्या घरी जाऊन सुनंदाने ढेरेबाईंना फोन केला आणि याबद्दल विचारलं. हो, आम्ही कोणी नाही घरी कालपासून. उमेश गावातलंच योग ध्यान याच्या निवासी शिबिराला गेलाय. 5 दिवस झाले. मी भावाकडे आले आहे माझ्या. ढेरेबाईंचं हे बोलणं ऐकून सुनंदा हपकून म्हणाली, म्हणजे काल रात्री पण तुमच्या घरी कोणच नव्हतं का? अहो, काल सकाळपासूनच घराला कुलूप आहे. कोणी नव्हतं काल रात्री पण. का हो विचारताय? काही अडचण आहे का? तुमचा आवाज का तचकल्यासारखा येतोय? ढेरेबाईंनी विचारल्यावर सुनंदाला तग धरवेना. घरात कोणीच नाही आणि माडीवर फक्त अंतराळी हात आणि पाय. विचार करून मायलेकींना धडकीच भरली. सुनंदाने सगळी गोष्ट ढेरेबाईंना फोनवर कथन केली. अरे काय सांगताय? माझा कानावर विश्वासच बसत नाहीये. ढेरेबाई म्हणाल्या, आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलं. तुम्हासनी काय सांगू आमची अवस्था. तुम्ही भावाकडनं कधी येणार हाय? मी अजून 2 दिवसांनीच येणार होते, पण हे प्रकरण ऐकून मला पण काही सुधरना आता. काम करते, तुम्ही आज रात्री परत एकदा आमच्या माडीवर बघा आणि तसं काय दिसलं की मला लगेच फोन करा. भावाचं घर काय लांब नाही. तुमचा फोन आला की अर्ध्या तासात पोचू आम्ही. आणि खरंच तसं काय भूताखिताचं असलं ना तर काय तर करायला पाहिजे. मी माझ्या भावाच्या ओळखीचा इथला मांत्रिक आहे, त्याला बी घेऊन येते, ढेरेबाई म्हणाल्या आणि सुनंदाने त्यांच्या बोलण्याला दुजोरा दिला. रात्र झाली तशी सुनंदा कुंदा माडीवर गेल्या आणि एकमेकींना धरून ढेरेंच्या माडीवर बघू लागल्या. आजही परत त्यांना अंतराळी पाय दिसले. दोघी परत घाबरून माडीवरून घरात पळत आल्या आणि सुनंदानं फोन करून ढेरेबाईंना तातडीने यायला सांगण्याचं कर्तव्य पार पाडलं. सुनंदा, तिचा भाऊ सोबत मांत्रिकाला घेऊन आले. त्यांच्याकडे सुनंदा कुंदा हजर होत्याच. ढेरेबाईंच्या माडीवर सगळे दबकत दबकत वर जाऊ लागले. मांत्रिक पुढे होते. वर जाताना जिन्याच्या बाहेर हालचालींचा आवाज सगळ्यांना जाणवू लागला. तसं ढेरेबाईंनी घाबरून जिन्यातील दिवा लावला. उजेडात जिन्यातून बाहेरचे दिसू लागले. माडीवर ढेरेबाईंचा मुलगा सर्वांगासन करत होता, दोन्ही पायवर आणि अंग पूर्ण सपाट. उमेश, तू तर शिबिराला गेला होतास ना? तुझी आई म्हणाली म्हणून विचारलं. सुनंदाने सुचेल तसं विचारलं. तशी उमेशची तंद्री भंगली. काकू, तुम्ही इकडे? मामा तुम्ही? आणि तुमच्यासोबत हे कोण? गोंधळून उमेशने विचारले. ते सांगतो, पण शिबिर चालू आहे ना तुझं, मग तू इकडे कसा सोडून आलास? ढेरेबाईंनी आपल्या मुलाला विचारलं. अगं शिबिर चालू आहे, पण तिथे रात्रीच्या वेळी शांतता तास असतो आमचा. त्यात आम्ही कोणाशीही बोलायचं नाही. एकांतात कुठेही जाऊन तिथे शिकलेली आसनं प्राणायाम आम्ही करू शकतो. शिबिर आपल्या घरापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे
आणि आपल्या घरी कोणीच नाही, म्हणून मी तो शांतता तास इकडे येऊन पाळत होतो. शरीरशुद्धीसाठी आम्ही रात्रीचं जेवणही करत नाही, त्यामुळे उपाशी पोटी मी आसन प्राणायाम करत होतो, उमेश म्हणाला. मग तो काल केलेला हाताचा कसला व्यायाम प्रकार आहे, दुसऱ्या माणसाला बोलवण्यासारखा? कुंदाने विचारले. माणसाला बोलवल्यासारखा? हा, ती मुठीची उघडझाप. तुम्हाला कसं माहीत? यावर कोणी काहीच बोललं नाही. कुंदा सुनंदाने माडीवरचा अंदाज घेतला. सर्वांगासन करताना अंग जमिनीवर पडल्यावर मध्ये कठडा असल्याने कुंदाला बाकी शरीर तिकडच्या माडीवरून दिसलं नव्हतं. त्यामुळे तिला अंतराळी पाय दिसले फक्त, तेही उलटे आणि पंजावर. तसंच हाताचे व्यायाम करताना उमेश जिनातल्या खोलीत अशा पद्धतीने थांबला होता की सुनंदा आणि कुंदाला समोरच्या उजेडात दरवाजात फक्त हात दिसत होते. त्यात बाकी चहूबाजूला अंधार. आपली अशी फजिती झाल्यामुळे सुनंदा कुंदा परत आपल्या घरी गेल्या. पण भूत प्रकरणाचा निकाल लागल्यामुळे त्यांना हायसंही वाटत होतं. नंतर ढेरेबाईंनी उमेशला आणि सुनंदाने सुशीलला हे सांगितल्यानंतर त्यांनी मात्र पुरेपूर हसून घेतलं. तर ही होती राहुल शिंदे लिखित कथा अद्भुत प्रकरण. मी पुन्हा एकदा तुमचे आभार मानते राहुल. थँक्स, तुम्ही ही कथा आमच्यापर्यंत पोहोचवली. एपिसोडच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुम्हालाही तुम्ही लिहिलेल्या कथा आमच्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर रंगभूमी.com वेबसाईटला भेट द्या. त्यावर साहित्य सहवास नावाचं सदर आम्ही इंट्रोड्यूस केलेलं आहे. त्या अंतर्गत एक फॉर्मही आहे. तो फॉर्म भरून तुम्ही तुमचे लेख, कथा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आणि रंगभूमी.com पॉडकास्टला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच ही कथा तुम्हाला कशी वाटली हेही आम्हाला नक्की कळवा. आणि आवडली असेल तर फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा. तर भेटूया पुढील एपिसोडमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या मंडळी. धन्यवाद.